नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. पेन्शन योजनेत मोठा बदल. कर्मचाऱ्यांना आता जुन्या पेन्शनसारखे ग्रॅज्युटी लाभ, तर हजारो कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो करायलाही विसरू नका. UPSमध्ये मोठा बदल जाहीर. तर कर्मचाऱ्यांना आता OPS सारखी निवृत्ती व मृत्यू ग्रॅज्युटी मिळणार. तर NPS आणि UPS अंतर्गत 3 नवीन इन्व्हेस्टमेंट ऑप्शन उपलब्ध. कर्मचाऱ्यांसाठी वर्ष 2025 अनेक महत्त्वाचे बदल घेऊन आलेला असून त्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे UPS संदर्भात आहे. UPSमध्ये असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आता ओल्ड पेन्शन स्कीमप्रमाणेच निवृत्ती आणि मृत्यू ग्रॅज्युटीचा लाभ मिळणार आहे. हा निर्णय आता हजारो कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा मानला जात आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या ताज्या आदेशानुसार UPS अंतर्गत येणारे कर्मचारीही सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स 2021 अंतर्गत निवृत्ती ग्रॅज्युटी आणि मृत्यू ग्रॅज्युटीसाठी पात्र ठरणार आहे. सेवेदरम्यान एखाद्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आता OPS प्रमाणेच लाभ दिला जाणार आहे. तसेच कर्मचारी सेवेत असताना अपंगत्व किंवा अक्षम झाल्यास OPS सारख्या सुरक्षित लाभांची निवड करण्याचाही पर्याय आता उपलब्ध असणार आहे. सरकारने नुकतेच नॅशनल पेन्शन सिस्टम आणि युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी 2 नवीन गुंतवणूक पर्यायांनाही मंजुरी दिलेली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता विविध इन्व्हेस्टमेंट ऑप्शनमधून निवड करता येणार आहे. डिफॉल्ट पर्याय हा PFRDAद्वारे नियत केलेल्या इन्व्हेस्टमेंट पॅटर्नवर आधारित असणार आहे. तर दुसरा पर्याय हा स्कीम जी असून यात गुंतवणूक पूर्णपणे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये केली जाणार आहे, ज्यामुळे रिस्क कमी आणि रिटर्न हा कर्मचाऱ्यांना जास्त मिळणार आहे.